गेल्या महिन्याभरापासून नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील जनतेची झोप उडाली आहे। कारण गेल्या महिन्याभरात नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के बसतायत। ग्रामीण भागातील लोक रात्रीची निवांत झोपत नाहीत। भूकंपाचे धक्के बसले की लोक मोकळ्या जागेत धाव घेतात। गुरुवारी मध्यरात्री सुद्धा कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या आंबुर्डी, अभोणा, कनाशी वेरूळ, अंबापूर या गावांना सौम्य धक्के बसले। 3.5 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती। नाशिक जिल्ह्यात महिनाभरात 45 पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले। सर्वाधिक तीव्र धक्का 4.3 रिश्टर स्केलचा असल्याची नोंद झाली आहे। नाशिक शहर, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ आणि देवळा या तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। या सततच्या धक्क्यांमुळे गावकरी हवालदिल झालेत। अचानकपणे जमिनी खालून गडगड गडगड असा मोठ्या प्रमाणात आवाज आला आणि ढगांचा जसा गडगड असतो ना त्या पद्धतीचा तो आवाज आला आणि जमीन हलली एकदम। हल्ल्यानंतर आम्ही हा भूकंपाचा धक्का आहे असं समजून सगळे घराच्या बाहेर पळत सुटलो। तर लोकांना घबराटीचं वातावरण, कारण बनवड एक केंद्रबिंदू आम्हाला कळल्यानंतर गावातले लोक फारच घाबरून गेले। कारण आपल्या भविष्यात काय होणार आहे, एखाद्या वेळेस काय कमी जास्त काय कसं काय करायचं, काय करायचं हे लोकांना सुचत नव्हतं। सध्या भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केल पर्यंत असल्याचं सांगितलं जातंय। पण भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केलच्या वर गेली तर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ सांगतात। 5 रिश्टर स्केलच्या वर जर भूकंप गेला तर एल वेव्ह ज्या असतात, सरफेस वेव्ह त्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामुळे जमीन म्हणजे त्याच्यात अशी थरथरते आणि त्याच्यामुळे जास्त रिश्टर स्केलला झाला तर बिल्डिंग मोठ्या असतात, त्याचं फुटिंग पण आपल्याला कोलॅप्स होऊ शकतं आणि त्यामुळे मोठ्या हानी, मनुष्य हानी ॲज वेल ॲज द म्हणजे मालमत्तेची हानी पण होऊ शकते। त्यामुळे आत्तापर्यंत तरी असं दिसतंय की 4 रिश्टर स्केल 5 रिश्टर स्केलच्या वर जर भूकंप झाले तर अशी मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते। तर या ठिकाणी असं मला वाटतं की तशी हानी होण्याची चान्सेस कमी आहेत। भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे। तीव्र क्षमतेचे भूकंप आल्यास नागरिकांनी काय करावं यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे। सरकार आणि सामाजिक संस्थेनं लोकांमध्ये जनजागृती केल्यास भविष्यातील संभाव्य आपत्तीचा सामना करण्याचं धैर्य सामान्यांमध्ये येईल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।